स्फोटक म्हणजे घातकी जोडी पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे आणि तेवढ्याच ताकदीचा पाहत आहे संघ तिसगाव संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहत आहे रोहिदासला पाहत आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज गणेश. गोलंदाजी मार्कवरती देवा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पाहत आहे. चांगली गोलांची मग या विचार केला ना या मॅचचा विचार केला चला स्पीडअप करा. टोटल पाहिली पण मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ शेवटच्या मुवमेंटला येऊन ठेपल्या गेल्यात आणि दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे पाहतात. चला स्पीडअप करा. स्ट्राईक एंडला पाहत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. दोन्ही फलंदाज पाहता एकदम एका ताकदीचेच फलंदाज पाहता आपण सज्ज झालाय पहिला चेंडू फेकण्यासाठी. हो देवाने पहिला चेंडू मात्र थोडासा स्लो गतीचा चेंडू फेकला होता. त्यानंतर मात्र चपरा शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे. डॉट चेंडूची सांगता. हो आदरणीय महेश दादा गायकवाड यांच्याकडनं तब्बल जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला मात्र तब्बल 11,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. खूप मोठी पाहत आहे बक्षीस आणि हेच तर महेश दादाचं प्रेम आहे आणि सातत्याने मात्र महेश दादाचे भरपूर पाहत आहे महेश दादाचे चाहनेवाले आणि मैदानाच्या आतमध्ये पहा एका दाबीच्या मदतीने मात्र संघाचा अकाउंट ओपन झाला आहे. मैदानाच्या पाहता विचार केला ना पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. थोडासा मिसटाईम पाहिला पण त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज गणेश या फलंदाजाला. एक घातकी फलंदाज पाहतोय गणेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बाहेरून सुद्धा आवाज आलाय. हो चांगला चेंडू पहा झेल होती त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी करतोय आणि तोपर्यंत मात्र गल्लीमध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र पाहता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा कदाचित मी तर म्हणेन चेंडू जर प्रॉपर जर स्टंपला लागला असता तर गणेश धोक्याच्या एंडला होता. तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने टोटल पाहतो आपण 3 आकड्यावरती जाऊन पोहोचले नेवली पारा संघ. गणेश या फलंदाजाचा मात्र विचार केला ना थोडीशी चुकी केली आहे मी तर म्हणेन विकेट किपरने. कदाचित जर चेंडू प्रॉपर जर हातामध्ये आला असता तर वेगळं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळलं असतं. जाऊया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहतोय गणेश. पुढे येऊन खेळाय चेंडू. चांगला चेंडू मात्र गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण नाही आहे. चेंडू जाय सीमा पार हा ठोकलाय. या मॅच मधला पहिला चौकार गणेशच्या बॅटमधनं. चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. देवाच्या माध्यमातून विचार केला ना 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये धाबा खर्च केल्यात. अद्यापि 7 धाबा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना देवाच्या माध्यमातून तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फलंदाज पाहतोय ज्याच्या बॅट मध्ये आपण चौकार पाहिलाय गणेश. गोलंदाज पाहतोय देवाला. राईट अप उर्द विकेट. हो चपराक शॉट पाहतोय आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. काय फटकेबाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश ऑन द फायर झालाय. चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय फटकेबाजी करत असताना विचार केला ना आजचा मी तो म्हणेन गणेशचा दिवस आहे. सकाळीपासून म्हणजे जेव्हा मात्र धाब्यांची गरज असते ना तेव्हा मात्र गणेश उभा राहिला आणि मोठ्या फटक्यापासूनच मात्र बाद करत असताना मैदानाच्या आतमध्ये बल्ला बोलतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गणेश. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चपराक शॉट पाहत आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. वा काय क्षेत्ररक्षण पाहिलाय आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल. पहिला षटक संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. अजूनही मात्र 12 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धाबा जमा केल्यात. गणेश पाहतोय वैयक्तिक 13 धाब्यांवरती 11 धाब्यांवरती गणेश खेळतोय पहा मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे अद्याप गणेशने चांगली फलंदाजी केली आहे. गणेशचा विचार केला मात्र
4 चेंडू खेळला आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय सत्यवानला पाहतोय आपण आणि सत्यवान पाहत आहे सत्यवानच्या माध्यमातून ना तिसगाव संघाच्या माध्यमातून एक विस्फोटक फलंदाज सत्यवानच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये मात्र चांगली फलंदाजी पाहिली सत्यवान या फलंदाजाची आता मात्र या मॅच मध्ये मात्र पहिली गोलंदाजी करायची आहे तोच गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सत्यवान स्ट्राईक फलंदाज त्याच ताकदीचा फलंदाज पाहतोय अद्याप आपण 2 चौकार पाहिल्यात गणेशच्या बॅट मधनं सत्यवान सज्ज झालाय हो पहिला चेंडू मात्र शाबूक केलाय आणि त्यानंतर मात्र हो क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू हाताला साठून गेलाय 1 बाउन्स वर द लाईन गणेशच्या बॅट मधनं हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती आदरणीय बुर्दुलचे माणिक पाटील आणि कुणाल भोईर यांना विनंती आहे आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एका साईडला नेवालीपाडा आणि त्यांच्या गेस फाईट करत असताना तिसगाव संघ पाहत आहे कोण या स्पर्धेचा चॅम्पियन होईल हा प्रश्न पडलाय दोन्ही संघाला हो चांगला शॉट पाहतोय हो या वेळेस मात्र चांगला फटका पाहिला आपण तोपर्यंत मात्र रोहिदासला टार्गेट केला मैदानाच्या आतमध्ये रोहिदासच्या मात्र पाहत आहे परफेक्ट गणेशने ना रोहिदासला टार्गेट केला होता तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर पुन्हा एकदा पुढे सरकला गेलाय 17 का खतरा किसके लिए बनेगा देखा जाएगा मैदान के अंदर पुन्हा एकदा सज्ज झालाय हो या वेळेस या चेंडूचा विचार केला ना हो या वेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सोडली गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गया है काशी में पा विचार केला ना हा चेंडू मात्र दिशाहीन फटका पाहिला पण आणि त्या ठिकाणी मात्र झेल सुद्धा सोडलाय फलंदाजाला जीवनदान मिळत असताना तोपर्यंत मात्र सिंगल पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला गणेश हो चांगला चेंडू जसा टप्पा पडला तसा मात्र टर्न झाला चेंडू डॉट चेंडूचे सांगता टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती पा दुसऱ्या षटक मार्गात असताना दुसऱ्या षटकाचा विचार केला अद्याप 4 चेंडू फेकले 4 चेंडू मध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दूरवरनं येईल एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले चांगला क्षेत्ररक्षण पाहिला फेकी सुद्धा अचूक पाहिली आपण तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय टोटल पहिली आपण जाऊन पोहोचलाय नेवालीपाडा संघ 19 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला चांगली पाहताय मॅच चांगली स्पर्धा पाहताय हो या वेळेस चपराक शॉट पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी हो चेंडू पर्यंत मात्र पोहोचू शकत नाहीये एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले दुसरीचा प्रयत्न तिसरी सुद्धा होईल का पूर्ण हा प्रश्न पडलाय मैदानाच्या आतमध्ये पहा चित्याच्या चपल्याने या धावा पूर्ण केल्या गेल्या 3 धावेच्या मदतीने मात्र दुसरा षटक संपला गेलाय टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती 11ची सरासरी गाठली आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या त्यानंतर पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या चला पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये पहा नितेश पाटील बुर्दुल ज्याने मात्र जल है तो कल है पाण्याची मागणी मात्र पाण्याची पुरस्कृत केले या आपल्याला विनंती असेल आणि या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत या साहेब आपण आमच्या व्यासपीठावरती तिसरा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय चांगला फटका पाहतोय चाबूक शॉट पाहिला आपण एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले तेवढ्या ताकदीचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिला आहे
तोपर्यंत मात्र सिंगल, या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. पहा चांगली धावसंख्या मात्र जमा करत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय गणेश. हा फलंदाज ज्या गणेशच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार पाहिलेत अद्यापी. चपराक शॉट पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस मात्र कोणतीही न चुकी करताना चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एक धाव तर मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता. पहा नितेश पाटील निहार एंटरप्राइजेसचे मालक आमच्या व्यासपीठावरती उपस्थिती आहे आणि या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पाणी पुरवलं आहे आणि या आयोजकांच्या माध्यमातून आपला सरस स्वागत साहेब आणि आभार व्यक्त करतोय. पहा जल हे तो कल आहे, पाणी आहे तर उद्याचं सामर्थ्य आहे. मात्र या वेळेस मात्र काय फटका लगावलाय, चाबूक शॉट पाहतोय आणि त्या दर्जाचा मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. अजूनही विचार केला ना 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने, म्हणजे कमबॅक केलाय. गोलंदाज पाहतो एकदम गुरु, चांगली गोलंदाजी करत असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. हो पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. या मल्ल्यात मात्र तू मय आणि फलंदाज गणेशला मात्र परतावा लागेल. पहा दोन्ही फलंदाजामध्ये कॉल झाला नव्हता आणि त्यानंतर मात्र शेवटच्या मुवमेंटला थोडासा कॉल आला आणि फलंदाज मात्र बाद झालाय गणेश. अजूनही विचार केला नवीन फलंदाज एंटर झालाय मंदिराच्या आतमध्ये. सुलचन बोईरला पाहतो आपण, ज्याने मात्र मागच्या मॅचचा हिरो राहिलाय, ज्याने चांगला षटक फेकला होता, तोच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय पहा 25 या आकड्यावरती. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचा षटक पाहतो आपण मार्गस्थ असताना. टोटल पाहतोय नेवालीपाडा संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. या 2 चेंडूमध्ये मात्र किती धावा जमा करेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण रोहिदास. हो या वेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. रोहिदास मात्र माघारी परतलाय. पहिला गणेश परतावा, त्यानंतर मात्र रोहिदासला माघारी परतवला. आता नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुरेशला पाहता आपण. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचला नेवालीपाडा संघ 25 या आकड्यावरती. आणि त्यानंतर पाहत आहे तिसगाव संघ ना एक मजबूत स्थितीमध्ये पाहत आहे आता अद्यापी. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये काय होतोय, काय बिघडतोय यानंतर मात्र पाहला आपण. तो हवेचा पाहत आहे, हवेचा वेग. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहत आहे सुरेश. चांगली गोलंदाजी केली आहे पहा शेवटच्या षटकामध्ये. अद्यापी मात्र 5 चेंडू फेकल्यात. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक गडी गारद केलाय, म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. चांगली गोलंदाजी करत असताना हो पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. शेवटच्या चेंडूवरती उंच उडाला. जजमेंट करतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आलाय मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पाहता आपण टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पाहिली आहे नेवालीपाडा संघाने धावसंख्या जमा केली आहे 27 धावा. 28 धावेचा टार्गेट सेट केलाय. मध्ये ज्याने आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली ते नितीश पाटील यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल.
त्यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन खरं तर आमच्या या जय गावदेव क्रिकेट संघ बुर्दुला आयोजित या स्पर्धेचा आपण सन्मानाचा स्वीकार करावा. भरपूर चांगली स्पर्धा पाहतो आणि या प्रत्येक दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या वतीनं भारतीय संस्कृती अनुसार खरं तर इथे मात्र सन्मान सोहळा केला जातोय. अतिथी देवो भव असे म्हटलं जातं आणि दानशूर दात्यांचे तर खरं तर सर्वप्रथम इथे मात्र आभार व्यक्त केला जातोय. त्यांचा विशेष सन्मान तुम्हाला मंचावरती होताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघादरम्यान खरं तर नेवालीपाडा विपक्ष तिसगाव या दोन संघादरम्यान टॉस जिंकला होता तिसगाव टीमनं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. सामना 3 षटकाचा अतिशय चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी राहिली तिसगावकडनं. जरूर पहिल्या षटकात 10 आल्या, पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 10 आल्या आणि तिसरं षटक अतिशय इकॉनॉमिकल राहिलं गुरुचं, कारण का त्या षटकात फक्त 5 धावा आल्यात आणि एकूण 27 धावा बनल्या गेल्यात आणि 28 धाव्यांचं लक्ष्य असेल. खरं तर या स्पर्धेमध्ये अजून मोलाचं योगदान राहिलं ते आम्हाला खरं तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि आमच्या जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल संघाला खरं तर 10 टी शर्ट ज्याने दिले ते आमचे सन्माननीय 16 टी शर्ट ज्याने दिलेत ते खरं तर आमचे मनोहर गणपतजी पाटील यांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि खरं तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आता पाहतोय खरं तर ती बालाराम गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आम्हाला त्यांनी पुरस्कृत करून दिली. राजेश जोमा पाटील दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिली. त्यांचा इथे मात्र विशेष सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यांचं मनपूर्वक आभार आहे. खरं तर अतिशय चांगलं सहकार्य लाभलं या स्पर्धेकरिता आणि प्रत्येक पाहुण्यांचा जो आपण सन्मान सोहळा करतो ते सन्मान चिन्ह पाहतोय ते आम्हाला त्यांनी पुरस्कृत करून दिले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. सामन्याला आपण सुरुवात करूया. अगदी शेवटचा सामना या स्पर्धेतील एकदिवसीय स्पर्धा म्हणजे स्वागत समारंभ करणं हे फार गरजेचं आहे. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचंही आभार व्यक्त करणं आणि अगदी शेवटची घटक आहे, परंतु मॅच ही तेवढीच फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. अगदी शेवटचं सत्र राहिलंय आणि या शेवटच्या सत्रामध्ये इथे मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती बॅटिंग करण्यासाठी उतरले सेकंड सत्रामध्ये तिसगाव संघ आणि गरज आहे 28 धाव्यांची. गणेश गोलंदाजीला आलेत पहिल्या षटकाकरिता आणि बॅटिंग साठी प्रदीप आणि सत्यवान ही जोडी. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि यश मिळेल कारण का तिथे चेंडू ड्राईव्ह ऑन साइडला आलाय. अगदी क्षेत्ररक्षण खराब जरूर झालं 30 सर्कल मध्ये आणि त्याचा फायदा मिळाला एका धावेनं. प्रदीपचं खातं उघडलंय सोबत संघाचंही खातं उघडलं गेलंय. गणेश आलेत गोलंदाजीला आणि स्ट्रायकर एंडला आता मात्र सत्यवान. अगदी मगाशीच आपण एक अनाउन्समेंट ऐकलीत. खरं तर महेश शेठ गायकवाड यांच्या वतीनं जो या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल त्याला अगदी रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात येईल. पाहूया कुठला संघ चॅम्पियन ठरेल या स्पर्धेमध्ये. अगदी प्रयत्न चालू आहेत दोन्ही बाजूने. झेल मात्र भूमीला दान. बॅकअप चांगलं राहिलं गेलंय आणि 2 धावेने आपल्या डावाची सुरुवात करेल यावेळेस फलंदाज सत्यवान आणि सांघिक कोठ्यामध्ये 3 धावा. 28 धावेचं लक्ष्य. चेंडू आपल्याकडे 18 आहेत, त्यातले 2 चेंडू मध्ये 3 इथे मात्र मिळणार म्हणजे येणारे 15 चेंडू शिल्लक आणि 16 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे इथून ती म्हणजे 25 धावेची. संध्याकाळचं सत्र आहे. अतिशय चांगलं सत्र तुम्हाला पाहायला मिळतंय. थोडीशी गार हवा
आणि त्या हवेचा फायदा इथे कोणाला मिळणार? चेंडू यॉर्करचा मारा होता, ऑफ यॉर्कर राहिला गोलंदाजाकडनं आणि चेंडूनं बीट केलं फलंदाज सत्यवानला. अगदी इथनं जर का आपण नजर फिरवली मैदानाच्या आतमध्ये तर डाव्या हाताच्या फलंदाजाला ऑफसाईडला फटका चांगला बसेल, कारण का हवा त्या दिशेला प्रवाह करते आणि इथे उंची जास्त लांबी कमी आहे. खेळाडू आहे सेकंड थर्ड अटेम्प्ट में जेल ड्रॉप. कैचेस विन द मैचेस, अगर नहीं पकड़ोगे कैच तो कैसे जीतोगे आप मैच. शायद ये मुकाबले की सबसे अहम विकेट थी, परंतु हा जेल ड्रॉप झालाय आणि इथे फलंदाज सुरक्षित आहे. ज्या सत्यवाननं मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती, 48 धावा एकतर्फे किल्ला लढवला होता या फलंदाजानं आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा झेल सोडणं इथे मात्र आपल्याला चिंताजनक दृश्य पाहायला मिळेल. एकच धाव बनली गेले, धावफलकावरती 4. अजून एकदा झेल उडालाय, खेळाडू आहे दूरवरचा प्रवास, इथेही झेल ड्रॉप झाली आहे. आता यावेळेस जीवनदान मिळाले फलंदाज प्रदीपला. लागोपाठच्या 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना जीवनदान. गेंदबाज करे तो क्या करे, अशी ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. तुम्ही कितीही चांगले गोलंदाज असा, कितीही चांगले फलंदाज असा, परंतु तुमच्या टीम मध्ये एक चांगला फिल्डर नसेल तर तुम्हाला सामना जिंकणं फार अवघड होईल. आणि ते चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळतं नेवालीपाडा टीम कडनं. ॲज अ गोलंदाज आणि फलंदाज गणेश भरपूर चांगली कामगिरी करतोय, परंतु फिल्डिंगची साथ मिळाली नाहीये आणि या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती लागल्या गेल्यात बिनबाद 8. अजूनही 2 षटकामध्ये 20 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकणार, कोण या स्पर्धेचा चॅम्पियन ठरणार, त्याकरिता अजून 12 चेंडू जरूर इथे वाट पाहावी लागेल. मी तर म्हणत त्याहून पेक्षा ही 20 धावा या 12 मध्ये बनतील की अधिक कमी चेंडू मध्ये की 12 मध्ये बनणारच नाही. हे सर्व काही उलगडा तुम्हाला आता या 12 मध्ये पाहायला मिळतील. आणि गोलंदाज किशोर मात्रे आलेत गोलंदाजीला. 12 चेंडू 20 ची गरज. प्रति षटका मागे 10च्या ॲव्हरेजने इथे धावा बनवायच्या आहेत. ही सरासरी गाठावी लागेल तरच इथे तिसगाव संघाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद पटकावता येईल. की नेवालीपाडा संघ इथे 20 धावा रोखण्यामध्ये सक्षम कामगिरी करेल का. स्ट्रायकर एंडला सत्यवान. मागच्या मॅच मध्ये त्याने खरं तर 48 धावांची जबरदस्त इनिंग साकारली होती. तो सत्यवान तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटनं 6 षटकार 2 चौकार 12 मध्ये 48 नाबाद खेळी राहिली होती. तो सत्यवान आता स्ट्रायकर एंडला त्याचा एक झेल सुटलाय, त्याला जीवनदान दिलंय. त्या जीवनदानाची किंमत मोजावी लागेल का. परत एकदा मिसटायमिंग स्ट्रोक जरूर होता. स्वतः गोलंदाजाने प्रयत्न चांगला केला, परंतु त्याला झेल टिपता आलं नाहीये. आय थिंक इथे यष्टीरक्षकाचा प्रयत्न असायला हवा होता, त्याच्याकडे ती संधी जास्त निर्माण होती, परंतु इथे काही घडलं नाही. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 9. आता 19 धावेची गरज. चेंडू शिल्लक 19. अगदी उलट काउंटडाऊन तुम्हाला इथे पाहायला मिळतं या मॅच मध्ये. महत्वाचा क्षण आला या मॅच मध्ये. चॅम्पियन होण्याची स्वप्न अखेरकार कोणाची पूर्ण होणार. एकीकडे तिसगाव संघ लढतोय तर एकीकडे नेवालीपाडा संघ. विजयाची स्वप्न दोन्ही संघाच्या डोळ्यामध्ये आहेत. कोणाचं स्वप्न पूर्ण होणार. ड्राईव्ह भरपूर चांगला ऑन साइडला. खेळाडू ताईना दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू अडवलाय. फक्त एकच धाव. इथे कलेक्शन चुकीचं राहिलंय. अगदी डायरेक्टली हातामध्ये थ्रो आला होता, परंतु पकडण्याकरिता किशोर अपयशी राहिलेत आणि एकाच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावरती. दुहेरी अंक गाठला गेलाय. 11 धावा धावफलकावरती. अजूनही 17ची गरज आहे. 17चा खतरा, परंतु कंप्लीट करायचं आहे. चेंडू शिल्लक आहे तिथून 10. गरज आहे 17 धावांची. मिस टायमिंग आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप. अगदी 2 फलंदाजांना 2 वेळा जीवनदान आहे. नेवालीपाडा संघ अगदी बॉलिंग जरी चांगली असली तरी फिल्डिंग खराब होते तुमच्याकडनं.
आणि ती बाजू तुमची कमकुवत राहिली तर तुम्हाला चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार नाहीये, कारण का हे दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. फलंदाजांनाही सुवर्ण संधी आल्या. एक षटकार जर का फलंदाजानं ठोकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. चॅम्पियन झाल्यावरती 11,000 रुपयाचं पारितोषिक तर आहेच, परंतु षटकारासाठी हे पारितोषिक आहे. आणि इथे सत्यवानने प्रयत्न केला, परंतु आय थिंक या साईडला सत्यवानच्या बॅट षटकार तेवढा इझिली येणार नाहीये, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाला जमेल. कारण का ज्या पद्धतीने हवा आपण पाहतोय त्या हवेचा वेग अगदी उजव्या हाताच्या फलंदाजाला लाभदायक राहील. 8 चेंडू 16 ची गरज. एक षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक महेश शेठजी गायकवाड या साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि जो संघ चॅम्पियन ठरेल रियाज साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर 11,000 रुपयाचं रोख रकमेचं कॅश प्राइज विजेत्या संघाला त्यांच्या वतीने देण्यात येईल. कोण ठरणार चॅम्पियन, कोण ठोकणार षटकार हे जरूर पाहावं लागेल. अगदी चांगली फिल्डिंग, काय फिल्डिंगचा दर्जा इथे मात्र दाखवला गेला नेवालीपाडा टीमना. अगदी हीच फिल्डिंग जर का आधीच्या कालामध्ये जर का ठेवली असती तर जरूर इथे नेवालीपाडा टीमचा पारडं जड राहिलं असतं, परंतु त्यांनी सोडलेले 4 झेल कदाचित इथे चेंडू शिल्लक इथून या षटकातील एक. पहिले जे 4 झेल सोडलेत त्याची किंमत मोजावी लागेल का नेवालीपाडा टीमला. 7 मध्ये 14 ची गरज. एज लागलीये, नशिबाचा चौकार इथे जरूर पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिजनला बॅटकटच्या साह्यानं एज जरूर लागली होती. या चौकाराच्या साह्यानं धावपालकावरती 19 पाणी घेऊन जायचंय. सहा चेंडू 9 ची गरज आहे. 9 ची गरज आहे. पहिल्या षटकात 8 आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्यात, परंतु सलामीवीर जोडी खरं तर मैदानामध्ये अजून आहे. पहिल्या षटकामध्ये केलेल्या चुका आता मात्र भरपूर इथे त्रासदायक राहिल्यात नेवालीपाडा. खरं तर मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 8 धावा ज्या गोलंदाजाने वाचवल्या होत्या, तो गोलंदाज सुलचन 6 मध्ये 9 धावा वाचवण्याकरिता आलाय. परत एकदा त्याच गोलंदाजावरती दारोमदार ठेवली गेली आहे नेवालीपाडा टीम कडनं, परंतु यावेळेस प्रतिस्पर्धी संघ वेगळाय. सलामीर जोडी ज्यांना 2 जीवनदान दिले प्रत्येकी एका फलंदाजाला. किती हे मॅच भरपूर चांगला आनंदमय क्षण पाहायला मिळाला तुम्हाला. असा क्षण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला क्रिस गेल कडनं बऱ्याचदा पाहायला मिळालाय. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे, झेल होणार नाहीये, झेल होत नाहीये, दुसरीचाही प्रयत्न नाहीये. पाच चेंडू शिल्लक, 8 ची आता गरज. धावपालकावरती 20 लागल्यात. ज्या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये 8 वाचवल्यात तो गोलंदाज तयार आहे या मॅच मध्ये 9 धावा वाचवण्याकरिता. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रदीप पाहायला मिळेल. पुढचा चेंडू प्रदीप साठी आडव्या बॅट ना आणि आलाय चौकार. क्या बात आहे. एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे. आता विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय तिसगाव संघ. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरण्यासाठी अजून लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गरज असेल 4 चेंडू मध्ये 4 धावांची. बॉल टू रन
अगदी क्लोज एन्काउंटर तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. मेगा फायनलचा सामना स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतंय. जय गावदेवी क्रिकेट संघ बुलबुल आयोजित 40+ चा धमाका एक दिवसीय स्पर्धा. अगदी इंग्रजी कॅलेंडर नुसार अगदी 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि या शेवटचा दिवस गोड कोणासाठी असेल, कोणाचं स्वप्न पूर्ण होणार या स्पर्धेतील चॅम्पियन बनण्याचं, कोणाचं स्वप्न अधुरं राहणार, हे येणाऱ्या 4 मध्ये 4 धावेची गरज हे जरूर सांगून जाणार. पहिल्या सत्रात अगदी पहिल्या 2 षटकात ज्या केलेल्या चुका नेवाली पाड्या टीमला किती मागात पडतील हे जरूर या 4 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू 4 ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रदीप. साठी 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करेल का? MS धोनी स्टाईलने सामना संपला जाईल का? प्रयत्न चांगला आहे आणि या MS धोनी स्टाईलला 2011 ची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. भारताला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न जे होतं 28 वर्षानंतर ते पूर्ण झालं आणि तिसगाव संघाचा या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न अखेरकार इथे मध्ये पूर्ण झालंय. याच दरम्यान आमचे उसाटणे गावचे सन्मान्य दिलीपजी पाटील सर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही खरं तर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि खरं तर या स्पर्धेचा चॅम्पियन ची आपल्याला प्रतीक्षा होती तो अखेरकार आपल्याला मिळालाय. जरी मर्याई क्रिकेट संघ तिसगाव संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन